थंडीच्या दिवसामध्ये झणझणीत चमचमीत टेस्टी आता सुक्का चिकन मसाला जर खायला भेटला तर सगळ्यांच्याच आवडीचा हा बेत ठरतो. तर आज मस्त मी थंड वातावरणामध्ये झणझणीत सुक्का असं चिकन बनवलेलं आहे. अजिबात वेगळा असा रस्सा बनवला आहे. अळणी रश्श्यामध्येच आपण हे सुक्कं चिकन बनवलेलं आहे. बनवायला खूप सोपं आहे, खायला मात्र इतकं टेस्टी. कुठलाही पसारा न जास्त करताना मोठं वाटण करायचं आहे. अगदी सोप्या पद्धतीने गावरान पद्धतीने मस्त हा चिकन सुक्का मसाला करून बघा. सगळेजण आवडीने खातील आणि नेहमी तुम्ही असं हे चिकन सुक्का मसाला करून खाता. कोणी पाहुणे वगैरे आले, गेस्ट वगैरे आले तर अशा वेळेस ही झटकीपट बनणारी चिकनची रेसिपी आहे. तर चला बघून घेऊया. तर इकडे मी थोडंसं चिकन असं शिजून घेतलेलं आहे, पाहू शकता. हळद, मीठ, कांदा, टमाटर परतून चांगल्यापैकी याला शिजून घेतलेलं आहे. हे बघा छान शिजले. चिकनला जास्त गाळ करायचं नाही, तर काय होऊ शकतं रश्श्यामध्ये पण आपल्याला थोडं शिजवावं लागतं, पूर्ण मॅश होऊ शकतं. त्यामुळं थोडंसं नॉर्मलच शिजवायचं. तर मी थोडं चिकन शिजून घेतलेलं आहे. आता आपण याच्यामध्ये काही मसाले टाकणार आहोत. आता मसाल्याचं वाटण बघा. इकडे मी कांदा, टमाटर थोडंसं फोडणीसाठी घेत आहे. मिक्स ठेवलं कट करून, एक बारीक चिरलेला कांदा आणि टमाटर. त्यानंतर इकडे मी सुकं खोबरं जे असतं बघा वाटी, त्याचे छोटे छोटे तुकडे केले. सुक्या खोबऱ्याचा किस वापरू शकता किंवा ओलं खोबरंसुद्धा वापरू शकता इथं. त्यानंतर मी 10-12 लसणाच्या पाकळ्या आणि अद्रकचे तुकडे घेतलेत. लसूण, अद्रक, कोथिंबीर, खोबरं, बस एवढंच वाटण करायचं. जास्त काही वाटण करायचं नाही आपल्याला. काळा मसाला वगैरे काहीच करायचं नाही. ह्या सिंपल सोप्या वाटणामधलं हे कालवण बघा सुक्कं खूप भारी होतं. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सगळं साहित्य टाकून जर याची ग्रेव्ही बनवून घेऊया. तुम्हाला ना सुक्कं चिकन जर खायचं असेल ना तर हे अशा पद्धतीने तरी नक्की करा. खूप भारी लागतं, कारण बनवायला पण सोपं आहे आणि चव खूप भारी लागते. कोथिंबीर वगैरे सगळं टाकून ह्याच्यात थोडंसं पाणी टाकून आपण याचं एक वाटण करून घ्यायचं. आता आपण याला वाटण करून घेऊया. हे बघा ह्याची अशी ग्रेव्ही बनवायची. आपल्याला ही तेलात परतून घ्यायचे, पाहू शकता. खोबरं, अद्रक, लसूण आणि कोथिंबीरचं वाटण करायचं. याच्यामध्ये कुठले खडे मसाले वगैरे काहीच टाकले नाही आपण. आता तेलामध्ये मी कांदा, टमाटा परतायला टाकलेला आहे, पाहू शकता. गरम तेल करून घ्यायचं आणि मिडियम गॅस ठेवायचं. त्यानंतर हे कांदा, टमाटर चांगलं परतून घ्यायचं. थोडंसं हे परतून झालं, याच्यामधला थोडा रंग चेंज झाला म्हणजे कच्चापणा थोडा दूर झाला की आपण याच्यामध्ये वाटण टाकायचं. हे बघा हे जे आपण वाटण केले ना अद्रक, लसूण, कोथिंबीर आणि खोबऱ्याचं, ते याच्यामध्ये टाकून घेऊया. आता याला मिक्स करून घ्यायचं हलक्या हाताने आणि स्लो गॅस ठेवायचा. अजिबात फास्ट गॅस नाही ठेवायचा, नाहीतर मसाला कसा चिटकला जाऊ शकतो, करपला जाऊ शकतो. त्यामुळं मसाला नेहमी मीडियम गॅसवर छानपैकी परतून घ्यायचा. हे बघा मस्त याला आता आपण परतून घेऊया. आता याच्यामध्ये आपल्याला बेसिक मसाले टाकायचे. तर मी सुरुवातीला टाकते इथे गरम मसाला. हा खडा मसाल्याचं पावडर आहे. हा मसाला वापरते मी. ह्या मसाल्यामुळं ना अजिबात मला कुठले खडे मसाले वापरायची आवश्यकता वाटत नाही. सगळीकडे भेटतो बघा खडे मसाल्याचं गरम मसाला पावडर, ते नक्की आणा. 2 चमचा पावडर टाकलेला आहे गरम मसाला. त्यानंतर 1 चमचा मी इकडे धना पावडर, 1 चमचा हळद टाकली आणि आता आपण इकडे लाल तिखट टाकणार आहोत. आता जसं तुम्हाला तिखट कमी जास्त आवडतं त्यानुसारच टाका. तर मी 2-2.5 चमचे लाल तिखट वापरते. झणझणीत स्पायसी आवडतं चिकन, मस्त वाटतं खायला. आणि थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं, कारण आपण चिकन शिजवत्या वेळेस मीठ टाकलेलं असतं. आता हे सगळे मसाले एकजीव करून घेऊया जे आपण वाटण केले त्यामध्ये. आता याला गॅस स्लो ठेवायचा आणि इतकं छान याला परतून घ्यायचं. जोपर्यंत तेलाची तरी येत नाही, जोपर्यंत तेल सुटत नाही ना, तोपर्यंत हा मसाला ग्रेव्ही चांगली परतून घ्या. अगदी स्लो मीडियम गॅस ठेवायचा, झाकण ठेवायचं. जितका चांगला हा मसाला ग्रेव्ही परतून घेताना तितकंच चांगली रश्श्याला, चिकनला चव उतरते. त्याच्यावर झाकण ठेवायचं आणि स्लो गॅस करायचा. आता मी याच्यावर झाकण ठेवते. हे बघा थोडंसं अळणी रस्स्याचं पाणी टाकते, बस एवढीच प्रोसेस. याच्यामध्येच आपलं चिकन पूर्ण तयार होणार आहे. अजिबात वेगळं पाणी इकडे मी वापरलेलं नाही आहे. आता मिक्स करून घेते. थोडं अळणी शिजवलेलं पाणी जे असतं ना ते टाकले फक्त, अगदी थोडं ते पण, बस. आता आपण ह्याला झाकण ठेवायचं आणि तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. हे बघा मसाला कसा परतला चाललेला आहे आणि चांगलं तेल सुटायला लागलेलं आहे. ही प्रोसेस सगळ्यात महत्त्वाची आहे. अगदी स्लो गॅसवर छानपैकी मस्त तेल सुटेपर्यंत, रंग चेंज होईपर्यंत
मसाला परतून घ्या, घाई करायची नाही. मसाला जर चिटकत असेल तर चिकनचंच आळणी रश्श्याचंच पाणी ॲड करा, दुसरं वेगळं पाणी टाकू नका, जर तुम्हाला असा सुक्का मसाला बनवायचा असेल तर. आता बघा छानपैकी मस्त कसं तेल सुटलं आहे बघा. ही ग्रेव्ही मसाला चिकनची किती छान परतली गेली. आणि चिकनचं कालवण असो सुक्का असो तरीबाजच असतं, त्यामुळं थोडं इग्नोर करा का तेल जास्त तुम्हाला दिसत असेल. पण हे असंच छान वाटतं खायला. आपण कधीतरी चिकन वगैरे बनवतो तर चालू शकतं असं. आता याला मी चांगलं परतून घेतलं आहे. आता ह्या स्टेजवर आपण हे शिजवलेले चिकन टाकायचं बस, आणि मिक्स करून घ्यायचं. चारही बाजूनी व्यवस्थित ह्याला कोटिंग लागली पाहिजे मसाल्याची. हे सुक्कं चिकन ना खूप भारी लागतं, मस्त वाटतं. एकदा नक्की करून बघा. हलक्या हाताने मिक्स करायचं. चिकन आपलं चांगल्या प्रकारे शिजलेलं आहे, त्यामुळे थोडंसं आता याला वाफेवर ठेवायचं, म्हणजे मसाल्याचा आरक सगळा उतरला जाईल याच्यामध्ये आणि टेस्टी बनती मग रस्सा. बस आपण याच्यामध्ये वेगळं पाणी टाकलेलं नाही आहे, तुम्ही बघितलं आहे. फक्त आळणी रश्श्यामध्ये, ते पण थोड्याशाच रश्श्यामध्ये मी हे सुक्कं चिकन केलेलं आहे. याच्यावर मी 2-3 वेळा कोथिंबीरचा लेअर टाकणार आहे. तर सुरुवातीला आता एक छोटासा लेअर कोथिंबीरचा टाकते. कोथिंबीरची एक छान चव उतरती रश्श्यामध्ये शिजत असताना, त्यामुळं अशा लेअर करते मी 1-2 वेळा. आता एक वाफ झाली की परत चेक करायचं. तुम्ही पाहू शकता उकळी फुटत चाललेली आहे आणि ही कोथिंबीर याच्यामध्ये सेट झाली. याचा जो सुगंध असतो कोथिंबीरचा तो सेट होतो वाफेमध्ये. आता काय करायचं, याच्यावर झाकण ठेवायचं परत एकदा, मग थोडीशी वाफ अजून द्यायची आणि मग परत चेक करूया. ह्याच्यामध्ये तुम्ही पुदिनासुद्धा टाकू शकता. आणि आता चांगली उकळी फुटलेली आहे. गॅस स्लोच आहे, फास्ट नाही. हलक्या हाताने याला मिक्स करून घ्यायचं. बघा किती मस्त आपला हा चिकन मसाला वाटतोय का नाही, एकदम भारी झणझणीत चमचमीत असा हा सुक्का चिकन मसाला. अजिबात रस्सा केला नाही पातळ वगैरे, एकदम परफेक्ट ग्रेव्ही झाली आहे. असं एक थोडा वेळ द्यायचं, 5 मिनटं द्यायचं, म्हणजे कसं जितकं चांगलं 5 मिनटामध्ये आरक उतरतो सगळ्या मसाल्याचा. परत एकदा कोथिंबीरची ही दुसरी लेअर टाकते भरपूर सारी, आणि ह्या कोथिंबीरचा ना सुगंध मस्त सेट होतो चिकनला. अशी पद्धत एकदा करून बघा कोथिंबीरची तरी, आणि झाकण ठेवा. यासोबत जर पुदिना टाकला ना तर खूप छान चव लागते अजून पण. आता बघा कोथिंबीर कशी सेट झाली याच्यामध्ये. पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया, आणि हे चिकन मसाला आपला तयार झाला आहे खाण्यासाठी. गॅस बंद करायचा आहे आपल्याला ह्या स्टेजवर. मिक्स करून घेते. गरमागरम चिकन सुक्का मसाला, ग्रेव्हीदार मसालेदार असा हा चिकनचं सुक्कं रेसिपी. आता गॅस बंद करायचा आहे, आणि थोडी कोथिंबीर अजून मी टाकते. इथं गॅस बंद केला आहे पाहू शकता तुम्ही. थोडीशी अगदी टाकते कारण कोथिंबीर टाकली आहे चांगल्या प्रकारे. मिक्स करून घेऊया. आणि हे बघा, हे आपला चिकन मसाला झाला का नाही चांगला. पातक क्षणी तोंडाला पाणी सुटणारा असा हा चिकन मसाला. अगदी कमी वेळामध्ये कमी साहित्यामध्ये सोप्या पद्धतीने केलेला आहे. मस्त झाला आहे, खमंग टेस्टी चवदार. ही ग्रेव्ही तुम्ही पाहू शकता किती छान झालं आहे बघा. तरीबाज एकदम भारी वाटतोय का नाही. गरमागरम तुम्ही याला ज्वारीच्या भाकरीसोबत, चपात्यासोबत, राईससोबत खाऊ शकता. आणि झटकीपट होणार आहे. विशेष म्हणजे कसले मसाले याच्यात वापरायचे नाही, काही नाही जास्त. आता आपण याला प्लेटमध्ये सर्व करूया. हे बघा अगदी हॉटेलसारखा एकदम मस्त ढाबा टाईप असा हा चिकन मसाला तयार झाला आहे खाण्यासाठी. 2-3 जणांसाठी पुरेसा आहे. एकदम भारी वाटतोय, तरीबाज आहे, झणझणीत आहे आणि चवदार खूप आहे. तर अशा पद्धतीने एकदा करून बघा, मस्त लागतो. गरमागरम ज्वारीच्या भाकरीसोबत, पोळ्यासोबत, राईससोबत अप्रतिम लागतो. पुऱ्यासोबतसुद्धा तुम्ही याला खाऊ शकता. आणि चिकन जर सुक्का मसाला करायची इच्छा असेल तर असं एकदा नक्की करून बघा. खूप टेस्टी बनतो, कमी वेळामध्ये बनतो आणि छान लागतो. तर कशी वाटली तुम्हाला आपली ही आज सुक्या चिकनची रेसिपी? व्हिडिओ आवडला असेल, रेसिपी आवडली असेल तर लाईक करा. अशीच रेसिपी बघण्यासाठी चॅनलला आपल्या सबस्क्रायबर करा. तर चला आता मी छानपैकी ह्याचा बेत आज केलेला आहे चिकन सुक्का मसाल्याचा. तुम्ही पण नक्की करून बघा, खूप भारी लागतो. कमी वेळामध्ये होणारी रेसिपी आहे ही, आणि आवडीने एकदा करून बघा, आवडीने खाता. चला भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. स्वस्त रहा, मस्त रहा.